नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। आज आपण बघणार आहोत आधार कार्ड हे आजच्या घडीला एक आवश्यक दस्तऐवज बनलेला आहे। ते जर चोरी किंवा कुठे हरवले तर खूप अडचण येते आणि मग यामध्ये अडचण आल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड शिवाय कुठलाही पर्याय राहत नाही। तुम्हाला जर आधार नंबर आठवत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आधार कार्ड कसं मिळवायचं किंवा आधार कार्ड हरवलेलं आहे, आधार कार्ड चोरी गेलेला आहे आणि ऐन वेळेला तुम्हाला आधारची आवश्यकता पडलेली आहे, तर मग यामध्ये आधार कसं डाउनलोड करणार, आपण पुढे काय करावं, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे काय करायचं काही समजत नाही किंवा कोणाची मदत घ्यावी, अशा वेळी आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो, म्हणजेच माहिती सांगू इच्छितो। चला तर मग तुम्हाला आता या ठिकाणी याकरिता तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI आपल्याला जे काही आधार बनवून देणारी वेबसाईट आहे किंवा आधारचं जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे याच ठिकाणी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे। आणि या ठिकाणावरून माहिती घेऊन याची माहिती पूर्ण घेण्या अगोदर जर तुम्ही आमचे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करून या ठिकाणी आपण आधार नंबर कसा मिळवायचा, सामान्यतः आपण जर बघितलं असेल की आधार नंबरच्या मदतीनेच आपल्याला मिळवता येतो। हरवलेलं किंवा चोरी झालेलं कार्ड रिकव्हर करता येतं, परंतु नंबरच नाही आपल्याजवळ आधारचा आणि आपल्याला या ठिकाणी आधार नंबर नसतानाही आधार कार्ड रिकव्हर आपल्याला करता येतं, पुन्हा परत मिळवता येतं। किंवा आपल्याला आधार नंबर माहित नाही किंवा पाठ नाही किंवा त्याचा कुठलाही आपल्याकडे पुरावा राहिला नाही तरीही आपल्याला हे कार्ड जे आहे हरवलेलं किंवा चोरी झालेलं आहे आधार नंबर शोधण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल नंबरशी लिंक असलेला आधार कार्डची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला भासणार आहे। याकरिता आपल्याला कसा डेमो बघायचा आहे किंवा कुठली लाईव्ह स्टेप आहेत त्याच्या, तर ते आपण वेबसाईटवर जाऊन बघणारच आहोत। या ठिकाणी यासाठी सर्वप्रथम तुम्ही युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर मिळतो पहा, त्या ठिकाणी तो हेल्पलाईन नंबर आपल्या आधार कार्डच्या पावतीवर किंवा कुठल्याही जो दस्तावेज आहे आधारचा त्याच्यावर आपल्याला दिलेला आहे, किंवा तो नसेल तर तुम्हाला त्यासाठी हेल्पलाईन नंबर जो आहे 1947 वर आपल्याला कॉल करायचा आहे। नंतर तुमची माहिती जी आहे तर त्या ठिकाणी तपशीलवार माहिती द्यायची आहे, तुमची जन्मतारीख सांगायची आहे, त्या ठिकाणी भरायची आहे। त्यानंतर तुम्हाला नोंदणीचा नंबर दिला जाईल आणि नोंदणीचा नंबर मिळाल्याचा या नंबरच्याच मदतीने आपण आधार नंबर शोधू शकता। तसेच वेबसाईटवर रिट्राईव्ह किंवा दुसरा जो ऑप्शन आहे रिट्राईव्ह UID किंवा EID हा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि या ठिकाणी त्यावर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे। या दोघांपैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे। या ठिकाणी एक पर्याय निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल विचारलेली। त्यानंतर आता मोबाईलवर या ठिकाणी माहिती भरल्याच्या नंतर विचारलेली माहिती भरल्यानंतर मोबाईलवर एक OTP आलेला दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जो कॅप्चा कोड आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तो कॅप्चा कोड टाकून तुम्हाला SMS द्वारे म्हणजेच मेसेजद्वारे तुम्हाला आधार नंबर जो आहे तुमचा तर तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। तसेच चला तर मग आपण आता काय करणार आहोत की आपल्याला याचा लाईव्ह कसा डेमो बघायचा आहे, त्या ठिकाणी आपण वेबसाईटवर लाईव्ह जाऊन बघणार आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला माझा नंबर रिकव्हर कसा करायचा आहे ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर चला तर या ठिकाणी आणखीनही तुम्हाला एक विनंती आहे की या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। चला तर आपण आता लाईव्ह डेमो बघूया। आधार अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊया आपण आणि या ठिकाणी आपण त्याचा डेमो बघू। आपण गुगल क्रोम किंवा गुगलवर जाऊया, यामध्ये टाईप करूया UIDAI। या ठिकाणी आपण याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी .gov.in ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती HTTPS मधून जे अक्षरातून जे सुरू होणारी असते तीच अधिकृत वेबसाईट असते, हिला आपण क्लिक करणार आहोत। यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची जे काही असेल ती, किंवा मी इंग्रजी निवडतो जेणेकरून लवकर उपलब्ध होईल किंवा ओपन होईल। यामध्ये तुम्हाला आधार माय आधार म्हणून जे इंटरफेस दिसतो वेबसाईटमध्ये, आतमध्ये बरेचसे असे इंटरफेस दिसतात वेबसाईट उघडल्यानंतर। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला तुमचा गेट आधार म्हणून तुम्ही कधीही तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकता। या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर माहिती पाहिजे फक्त, परंतु आपल्याला आधार कार्ड नंबरच माहिती नाहीये आणि मग आपला आधार कार्ड नंबर कसा मिळवायचा ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो माय
माय आधार म्हणून जे काही आतमधील इंटरफेस दिसतात, सब टॅब दिसतात, यामध्ये अपडेट युअर आधारमध्ये एवढे जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. गेट आधारमध्ये पण आहेत. तुम्हाला काय जे का कुठल्या सुविधा आहेत तर त्या गेट आधारच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. आणि आधार सर्व्हिसमध्ये दिलेलं आहे बघा या ठिकाणी 3 नंबरला, यात रिट्राईव्ह लॉस्ट ऑर फॉरगॉटन EID UID या ठिकाणी आपण याला क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील पेज ओपन होईल. या ठिकाणी आपलं नाव आपण टाकणार आहोत, नावाची स्पेलिंग टाकणार आहोत. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकणार आहोत आपण, जो की आधारला लिंक आहे. त्यानंतर त्यासाठी आपण कॅप्चा टाकणार आहोत. या ठिकाणी जो कॅप्चा साईडला दिलेला आहे तो कॅप्चा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. आणि याला त्यानंतर त्याने तुम्ही टाकल्यानंतर तो कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला OTP येईल. OTP जनरेटर सांगितलेला आहे. या ठिकाणी मोबाईलला OTP आल्यास या ठिकाणी मी मोबाईलचा OTP त्या ठिकाणी टाकणार आहे. या ठिकाणी मी त्याला सबमिट करणार आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की युअर आधार नंबर जो काय आहे तर तो त्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. बघा या ठिकाणी त्यांनी मेसेज दिलेला आहे की तुमचा या आधार नंबर जो आहे तर तो तुमच्या रजिस्टर मोबाईलवर सेंड केला गेलेला आहे. आणि आधार नंबर वापरून तुम्ही तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकता.